आज रात्री चक्रीवादळ या भागात महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा. पाहूया सविस्तर अपडेट. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोन्था चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडक दिल्यानंतर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे जाणवू लागला आहे. पूर्व किनाऱ्यावरील या वादळामुळे राज्यातील अनेक भागांत वातावरण ढगाळ असून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार आज रात्री मोन्था चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील सक्रिय कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मोन्थाचा सर्वाधिक परिणाम विदर्भात दिसत आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 90 ते 100 किमी प्रति तास इतका पोहोचू शकतो. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागांतही पाऊस सुरूच आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता असून नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मुसळधार तर लातूर आणि आसपासच्या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात.